नमस्कार मंडळी, आज आपण पाहणार आहोत गुळांब्याची रेसिपी, जो की आपण लहान मुलांना चपाती सोबत खायला देऊ शकतो। तेही खूप आवडीने खातात। रेसिपी सुरू करण्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर अशा नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग सुरू करूयात आपली आजची रेसिपी। यासाठी आपण मध्यम आकाराच्या 4 कैऱ्या घेणार आहोत। कैऱ्या घेताना काळजी घ्या की त्या चांगल्या कडक असल्या पाहिजे, म्हणजे आपला गुळांबा जास्त दिवस टिकतो। आता आपण कैऱ्या स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत, म्हणजे त्यावरील धूळ चीक निघून जाईल। एक स्वच्छ व कोरडे कापड घेऊन कैऱ्या व्यवस्थित कोरड्या करून घेऊ। जर कैरीवर पाणी राहिलं तर आपल्या गुळांब्याला बुरशी लागेल व तो लवकर खराब होईल। आता आपण एका कैरीचा देठ काढून घेऊ व पिलरच्या साहाय्याने साल काढून घेऊ। आपण पाहू शकता आपल्या सर्व कैऱ्यांची साल काढून झाली आहे। आपण त्या सर्व कैऱ्या किसणीच्या साहाय्याने किसून घेऊ। आपण पाहू शकता आपल्या कैऱ्या किसून झाल्या आहेत। आता त्या आपण वाटीच्या साहाय्याने मोजून घेऊ, जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की गुळ किती वापरायचा आहे ते। आपण पाहू शकता येथे आपली किसलेली कैरी 3 वाट्या भरली आहे। आता आपण गुळ चिरून घेऊ। येथे मी 3 वाट्या कैरीसाठी 3 वाट्या गुळ घेत आहे। मी वापरलेल्या कैऱ्या थोड्या आंबट असल्यामुळे मी इथे 3 वाट्या गुळ वापरत आहे। इथे तुम्ही वापरत असलेल्या कैरीच्या आंबटपणानुसार गुळ वापरा। आता आपण कैरी शिजवून घेऊ। त्यासाठी मी इथे स्टीलची कढई वापरत आहे। आता कढईत आपण 1 चमचा तूप टाकूयात। तूप वितळल्यावर त्यात किसलेली कैरी टाकून 1.5 ते 2 मिनिटे शिजवून घेऊ। आता आपली कैरी तुपात व्यवस्थित परतली आहे। आपण त्यात आता चिरलेला गूळ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ। मी इथे गुळांबा शिजवण्यासाठी स्टीलची कढई वापरली आहे, कारण तांबे, पितळ, लोखंड या धातूच्या कढयांमध्ये आंबट पदार्थ शिजवत नाहीत आणि शिजवले तरी लगेच काढून ठेवायचे असतात। आणि आपली कैरी आंबट आहे म्हणून आपण या धातूची कढई वापरणार नाही। आता आपला गूळ व्यवस्थित वितळला आहे। आपण यात चिमूटभर मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आपण कमी गॅसवर गुळांबा शिजवून घेऊ व त्याला अधूनमधून हलवत राहू। आता साधारण 15 मिनिटे झाली आहेत। आपल्या गुळांब्यातलं गुळाचं पाणी संपूर्ण आटलं आहे। आता आपण चिमूटभर वेलची पूड टाकून व्यवस्थित मिक्स करू व अजून 1 ते 2 मिनिटे शिजवून घेऊ।
अशा प्रकारे तयार आहे आपला गुळ आंबा. हा तुम्ही थंड झाल्यावर एका कोरड्या बरणीत भरून ठेवू शकता. हा गुळ आंबा 1 ते 2 महिने टिकतो. तर आजची रेसिपी आपणास कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.